हॅलो, 40 मिनिटात होणारी चिकन करी बनवतोय. शाही चिकन करी. 1 किलो नेट चिकन घेतलंय. तर त्याच्यामध्ये ते 3 चमचे मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकूया आपण. आणि हे आपण शुद्ध घी घेऊया आणि त्याच्यामध्ये हे परतून घेऊया सगळं. ठीक आहे. भांडं ठेवलंय, त्याच्यामध्ये मी आता घी टाकते. 2 चमचे शुद्ध घी, छोटे चमचे आहेत, मोठे चमचे नाही आहेत जास्त. आणि त्याच्यामध्ये हे फक्त लगेच लावून त्याला काय मॅरिनेट करून ठेवायची गरज नाही. हे चिकन त्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत. एका साईडला मी वाटप तयार करते. त्याच्यामध्ये दही आहे 1 वाटी, लसूण, मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर आहे. तयार करूया कांदा खोबऱ्याचं वाटप. 3 मोठे कांदे कापून घेतलेत. एक छोटासा नारळ होता, तो त्याचे तुकडे करून घेतलेत. ओला नारळ पण आपण घेऊ शकतो, पण माझ्याकडचा ओला नारळ सुकला, तर त्याच्यामुळे त्याचे मी तुकडे करून घेतलेत. थोडंसं तूप टाकते कढईमध्ये. त्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया नीट, आणि कांदा लाल झाला की मग खोबरं परतवून घेऊया. काजूगर, त्याच्यानंतर 10 बदाम आणि 4 अक्रोड हे मी भिजत घातलेले रात्री. ते आता ग्राइंड करून घेऊया. भाजून झालाय, त्याचं आता मिक्सरला लावून घेऊया. आणि ड्रायफ्रूटचं पण वाटप झालेलं आहे, मिक्सरला लावून झालेलं आहे. तर ते पण मी आता चिकनमध्ये टाकते. चिकन बारीक गॅस करूनच शिजते आपलं. ड्रायफ्रूटचं वाटप टाकून घेऊ. आणि कांदा खोबरं आपण ते हे वाटप आता मिक्सरला लावून ते पण टाकूया त्याच्यात. पातेल्यात चिकन टाकल्याबरोबर परतवून घ्यायचं त्याला. गॅस मी मिडियम ठेवला आहे आणि चिकन परतवून घेते. 5 ते 7 मिनटं हे चिकन परतवलं आहे मी मिडियम गॅसवर. आता त्याच्यामध्ये 3 टोमॅटो बारीक चिरलेले टोमॅटो टाकते आणि पुन्हा त्याला 5 मिनटासाठी परतवून घेते. तोपर्यंत आपलं वाटप तयार झालं आहे. कोथिंबीर, मिरची, लसूण आणि दही ते पण आपण त्याच्यात टाकून घेऊया. दही आणि टोमॅटो मिक्स केला त्याच्यामध्ये. आणि आता आपण काय करूया की थोडासा गॅस बारीक करूया आणि वरती झाकण ठेवून शिजू देऊया चिकनला. कांदा छान लाल झाला आहे. आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकूया. आपलं चिकन एका साईडला शिजतं आहे, त्याच्यात मी मिक्सरमधलं थोडंसं पाणी होतं ते टाकलं आणि ते गॅस बारीक करून शिजवत ठेवलं. कांदा खोबऱ्याचं तयार वाटप ह्याच्यात टाकूया चिकनमध्ये आणि फास्ट करून आपण 10 मिनटं त्याला झाकण काढून शिजवूया पुन्हा. चिकन ग्रेव्ही तयार झाली आहे आणि त्याच्यात आपण तेल नाही वापरलं, थोडं तूप वापरलं. आणि चिकनला स्वतःचं असं तेल असतं, तर ते जसं आपण बारीक गॅस करून शिजवतो तर ते सगळं सुटतं आणि खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा शाही चिकन करी. थँक्यू.